सध्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाने उत्तम कामगिरी करावी या दृष्टीने अनेक पालक आपल्या मुलांवर दबाव टाकतात। त्यामुळे मात्र मुलांची मानसिक स्थिती बिघडून त्याचे दूरगामी आणि गंभीर परिणाम होताना दिसतात। त्यामुळे पालकांनी मुलांशी कसं वागावं, कसा संवाद साधावा याचंच मार्गदर्शन करण्यासाठी या तनिष्कांनी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे। मुलांवरील वाढता ताण, त्याचप्रमाणे पालकांचा त्यांच्याशी असलेला कमी संवाद या दृष्टिकोनातून आपण आता निलिमा देशपांडेंकडून काही माहिती जाणून घेऊया। निलिमाताई, तुम्ही पालकांना आणि मुलांना सध्याच्या दृष्टिकोनातून काय सल्ला द्याल? एकतर पालकांनी घरात मोकळं वातावरण तयार केलं पाहिजे की जेणेकरून मुलांना जे काही वाटतंय मनातलं ते बोलता आलं पाहिजे, व्यक्त करता आलं पाहिजे, असं वातावरण घरात तयार व्हायला पाहिजे। दडपशाहीचं जर वातावरण घरात असेल तर मुलं मोकळेपणाने बोलणार नाहीत। पालकांच्या ज्या जास्त अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आणि मुलांकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा मेळ कुठेतरी होत नाही। तर एकदा पालकांनी हे ओळखून घ्यायला हवं की आपल्या विद्यार्थ्याकडे किंवा आपल्या मुलाकडे किती क्षमता आहे, त्याच्या खूप चांगल्या सोयी उपलब्ध आहे मानसशास्त्रज्ञांकडे। आपल्याला भविष्यात काय घडायचं आहे किंवा एखादा मुलगा चांगला अभ्यास करतो तर त्याची एकमेकात तुलना करू नका। मुलांनी आपल्या मुलांची ज्याप्रमाणे कुवत असेल त्याप्रमाणेच पालकांनी त्यांची जी कला आहे त्या कलेवर भर द्यायचा। अतिशय चांगला उपक्रम हा सकाळी राबवलेला आहे आणि बरंच काही त्यातून शिकण्यासारखं आहे। लहान लहान मुलांमध्ये देखील किती प्रकारच्या वेगवेगळ्या चिंता असतात, त्याचप्रमाणे त्यांनाही देखील मानसिक ताण असतात। पालकांशी त्यांचा होणारा कमी संवाद हा किती प्रमाणात महत्त्वाचा आहे हे आज आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून जाणून घेतलं। कॅमेरामन निलेश जाधवसह शैलजा जोगल, साम टीव्ही।